brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. ना मला तर काय कळत नाही. म्हणजे मीही बघितली संजय राऊतांची पत्रकार परिषद. ते सांगत होते की दोन काँग्रेसमध्ये भांडण होती, मग आमच्यावर त्यांनी गंभीररित्या चर्चा नाही केली वगैरे 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 वगैरे. म्हणजे तुम करे तो रासलीला, हम करे तो कॅरेक्टर ढिला, अशा प्रकारची वागणूक बरी नाही संजय राऊतांची. तुम्ही काँग्रेस बरोबर बसायला पाहिजे होता ना, जर तुम्ही महाविकास आघाडीचा भाग होता. तुम्ही भाजप बरोबर कसे गेले मग तिकडे? म्हणजे तुम्ही कराल ते सगळं चालतं योग्य बरोबर. दुसऱ्यांनी केलं की मग इथे येऊन राजू पाटील भाजपला विकले गेले आहेत, हे असं झालंय तसं झालंय, अशा प्रकारे योग्य नाही ना बोलणं. मग तुम करे तो रास लिला, हम करे तो कॅरेक्टर ढिला. आणि हे कोणी घडवून आणलं हे लोकांना माहिती आहे की याच्या मागे कोणाचा हात होता, कुठल्या उबाटाच्या नेत्यांनी हे सगळं स्कूप अप केलं, हे सगळं घडवून आणलं. एकदा त्यांनी त्यांच्या पण घरात विचारायला पाहिजे. संजय राऊतांना अंधारात ठेवलं का संजय राऊतांनी स्वतःहून डोळ्यावर पट्टी बांधून घेतली, ते पण बघावं लागेल. ज्यांनी हा आरोप केला ते पैसे मोजायला बसले होते का भाजपतर्फे, की हे पैसे मोजा आणि त्यांना द्या? ज्यांनी हा आरोप केला, मला आरोप कोणी केलाय माहित नाही, पण भारतीय जनता पक्षाने 1-1 कोटी रुपयाच्या बागा त्यांच्याकडे पाठवून जरा मोजून पोचवा शिवसेनेच्या लोकांकडे, असं काय व्यवहार झालाय का? आणि मध्ये मग 20% कमिशन आहे का कुठे मोजण्याबद्दल? चला, चंद्रपूरच्या संदर्भात मी वारंवार स्पष्ट केलेलं आहे की चंद्रपूरला जे घडलंय त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका नाही, अजिबात भूमिका नाही. कारण भारतीय जनता पक्षाबरोबर कशा करता जावं? ज्या पक्षाने आमचा पक्ष फोडला, चिन्ह तोडलं, महाराष्ट्रामध्ये अराजक निर्माण केलं, अशा लोकांबरोबर पक्ष म्हणून कोणती भूमिका त्यांच्यासोबत जाण्याची उद्धव ठाकरेंनी कधीच घेतली नाही आणि घेणार नाही. चंद्रपूरच्या लोकांनी हा उद्योग केलेला आहे, त्याचं समर्थन आमच्या पक्षामध्ये कोणीही केलेलं नाही. मी इतकं सांगेन, वेट अँड वॉच. थोडं थांबा. अजून काही महाराष्ट्रातल्या काही, आता काल परभणीची निवडणूक झाली, अजून काही गोष्टी व्हायच्या आहेत. पण पक्षामध्ये या निर्णयाबद्दल कोणीही चंद्रपूरच्या या घडामोडींचं समर्थन करणार नाही, केलं नाही. होईल ना. पण चंद्रपूर सारख्या ठिकाणी स्थानिक लोकांनी त्यांच्या स्वार्थासाठी असे काही निर्णय घेतले असतील, पक्षाला अंधारात ठेवून, तर नक्कीच त्याच्यावरती शिवसेना पक्षप्रमुख एक भूमिका घेतील याची मला खात्री आहे.